नमस्कार. आजच्या भागाला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इकडे तेज आणि हर्षित दोघंही प्रयत्न करून थकलेले असतात, पण त्यांच्या हाताला काहीच लागत नाही. जरा का होईना हर्षित रोमॅन्टिक व्हायला जातो, पण तेजा त्याला अडवते. आणि मीनवाईल इकडे लाली सगळ्याकडून प्रयत्न करत असते की वल्लरीचं तिच्याकडे लक्ष जावं, पण वल्लरीला लॅपटॉपवरून संशय येतो आणि त्यानंतर ती CCTV बघणार आहे. नंतर ती तेजाकडे जाऊन सगळ्या गोष्टीचा न्याय निवाडा करण्याचा प्रयत्न करेल. याच्यामध्ये डॉक्टर विधाते येणार आहेत आणि खूप मोठा सीन सुद्धा होणार आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत हर्षित आणि तेजा रात्रभर जागून भैरवला शोधण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा तेजा म्हणते आपण सगळ्या गोष्टी ट्राय करून झाला. भैरव अकोला, भैरव जिरापुरे, गट्टेवाडी, त्याच्यानंतर जिल्हा सगळं काही टाकून झालं आहे, पण आपल्याला तो काही सापडत नाही आहे. आपण उगाच आपली झोप खराब केली आणि याच्या मागे लागलो. मला तर खरंच कळत नाही आपल्याला तो कधी सापडेल आणि कसा सापडेल. आता तर मी तर दुपारी झोप कंप्लीट करू शकते, पण हर्षित तुझं काय रे? तुला तर कामाला जायचं आहे. तुझी तर अवस्था खराब होईल ना. तू एक काम कर, तू झोपून घे. तेव्हा तो म्हणतो ऑलरेडी एवढी झोप खराबच झाली आहे, तर थोडी अशी झोप खराब करू ज्यामुळे आपल्या दोघांनाही बेनिफिट होईल. तो तिला जवळ घेतो. तेव्हा तेजा म्हणते तू विसरतो का आपल्या घरामध्ये CCTV आहेत आणि आता तुला कामालाही जायचं आहे, मग उगाच असा हलगर्जीपणा करू नको. एक काम कर, तू मस्तपैकी झोप. मी सगळ्या गोष्टी ठेवूनच देते. आता होईल असं मला काही वाटत नाही. ते दोघं हे सगळं सोडून त्यांच्या झोपायला जातात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे वल्लरी तिचं काम करत असते. ती फोनवरती बोलत असते, तर आजूबाजूला लाली फिरकत असते आणि ती म्हणते आई बघ ना ग मला, मी इथे आहे ना, तुला मी दिसत का नाही? आई बघ ना. इकडे वल्लरी फोनवरती बोलत असते, पण त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली आणि अचानक त्यांना डिवोर्स का घ्यायचा आहे? नेमकं प्रकरण काय आहे? ठीक आहे, काही हरकत नाही, आपण भेटल्यावरती सविस्तर बोलून घेऊ. तिचं डिस्कशन सुरू असतं. तेवढ्यात लालीला राग येतो. ती लगेच लॅपटॉपच्या जवळ जाते आणि ते लॅपटॉप ओपन करते. तेवढ्यात वल्लरीचंही लक्ष जातं की हे सगळं काय आहे, लॅपटॉप कसा ओपन झाला. लालीने ते रेकॉर्डिंग ऑन केलेलं असतं. वल्लरी ते रेकॉर्डिंग बघायला सुरुवात करते, तर त्याच्यावरून हे समजतं की मनोजच्या अंगावरून 2 वेळा चादर खाली वर झाली आणि त्यानंतर मनोजचा जीव घेण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता. हे सगळं बघितल्यानंतर वल्लरी अक्षरशः पॅनिक होऊन जाते. तेव्हा ती म्हणते यांनी मला यातलं काही सांगितलंच नाही. यांच्याबरोबर काल एवढी मोठा प्रसंग झाला, यावेळेला मी काय शांत बसणार नाही. म्हणजे लाली की नर्मदा कोणीतरी इथे आहे ज्या माझ्याशी आता कॉन्टॅक्ट करू शकत नाही आहे. हे सगळं जे घडते ते अगदी चुकीचं आहे. मला काहीतरी याच्यावरती मार्ग काढायला लागेल. इकडे तेजा विचार करत असते, 2 वेळा कॉफी पिऊन झाली आहे, पण तरी सुद्धा माझी झोप काय जात नाही. मला असं वाटते मला एक झोप घ्यायलाच पाहिजे. ती झोपायला जातच असते. तेवढ्यात दाराची बेल वाजते आणि दारावरती वल्लरी आलेली असते. तेव्हा तेजाला ती म्हणायला लागते, तेजाताई तुम्ही कामात असाल, सॉरी, पण आता मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते थांब जरा, मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते. तेव्हा ती म्हणते नाही, चहा बी सोडा, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता डॉक्टर विधात्यांना बोलवा ना. तेव्हा ती म्हणते काय चाललंय तुझं वल्लरी, तू सतत त्याच गोष्टी बोलू नको. मी सांगते ना, मी तुला याच्यामध्ये सपोर्ट करणार नाही. तुला माहितीये का आम्ही किती प्रयत्न केला त्या सगळ्यामध्ये पडण्याचा. आता त्या तुला दिसत नाही आहेत तर चांगली गोष्ट आहे ना, त्यांचा विषय सोडून टाक. आपल्याला याच्यामध्ये नाही पडायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते कसं सोडू, तुम्ही सांगा ना. हे सगळं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. मी सोडण्याचा प्रयत्न केला तरी मला वाटत नाही त्या आता आपल्याला सोडतील. तेव्हा तेजा म्हणते तुला माहितीये का आम्ही काय केलं? आम्ही त्या भैरवला शोधण्यासाठी आठवणात प्रयत्न केले. सोशल मीडिया पूर्ण खंकाळून टाकलं की कुठेतरी ते सापडावे, पण तो कुठेच सापडत नाही आहे. मला नाही वाटत तो अस्तित्वात आहे. सोडून टाक वल्लरी हा सगळा विषय. तेव्हा वल्लरी म्हणते आपण कितीही प्रयत्न केला ना तरीही त्या दोघी आता आपल्याला सोडणार नाही जोपर्यंत त्यांना नाही मिळत नाही ना. हे एकदा फुटेज बघा, तुमचं तुम्हालाही कळेल. तेजा लगेच ते फुटेज बघायला सुरुवात करते आणि म्हणायला लागते हे तर सगळं हॉरिबल आहे. हे सगळं कसं काय झालं? म्हणजे ती तर
तर तुझ्या नवऱ्याच्या जीवावरती उठली आहे. तेव्हा वल्लरी म्हणते हो, म्हणूनच तर मी तुम्हाला सांगते, तुम्ही डॉक्टर विधात्यांना बोलवा, आपल्याला त्यांचं सेशन घेणं गरजेचं आहे. तेजाच्या तोंडातून शब्दच निघत नसतात. तर दुसरीकडे इंदुमती खूप चिडचिड करत असते. तेव्हा ती म्हणते ही वल्लरी कुठे गेली आहे, काही आयडियाच लागत नाही. सकाळपासून गाव भटकायला गेली आहे. इथे माझ्या मुलाला एवढं लागलं आहे, त्याचं चहा पाण्याचं बघायचं, त्याचं कोणाला काहीच घेणं देणं नाही. बाळा तू ठीक वाटते ना रे? महेंद्र एक काम कर, पोहे खाऊन घे, मी तुझ्यासाठी दूध गरम करते आणि चहाचंही बघून घेते. ती लगेच तिथे कामं करायला लागते. तेव्हा महेंद्र म्हणतो जाऊ दे ना आई, ती तिच्या कामामध्ये असेल, तसंही ती तिच्या विचारच करते ना, आणि ती काही वाईटाचा तर विचार करत नाही ना. कोणाला तरी न्याय मिळवण्यासाठी वल्लरी झटत आहे, मग आपल्याला तिच्या वाईटाचा विचार नाही करायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते मी वाईटाचं बोलत नाही आहे, पण तिला घराची ही जबाबदारी आहे का? तिच्याचमुळे सगळं झालं ना. तेव्हा महेंद्र म्हणतो तिने काय केलं आई? तिला थोडी माहिती होते हे सगळं तिच्या अंगी येणार आहे. तेव्हा ती म्हणते म्हणूनच तर तिला जंगलामध्ये आवाज आला, तर त्या आवाजाच्या मागे जायची काही गरज होती का? काहीतरी गरज होती का? तिच्याचमुळे या भूताने आपल्या घरी आल्या आहेत ना, आणि आता सगळ्यांचा खेळ मांडला आहे. जिथे तिथे तिला त्याला बाळ व्हायला पाहिजे होतं, तिथे आता वेगळाच तमाशा सुरू आहे. तूच सांग ना मी काय करू? हे सगळं ऐकल्यानंतर लाली खूप चिडलेली असते. इंदुमती इकडे चहा उतायला जात असते. लाली तेवढ्यात तो पातेलं अक्षरशः इंदुमतीच्या गरम गरम हातावरती टाकून देतो, आणि हे सगळं बोलून तिला खूप आनंद झालेला असतो. तेव्हा ती म्हणते तू माझ्या आईच्या विरुद्धात एकही शब्द बोललीस ना, तुला मी असंच काही ना काही करत राहील, म्हणून माझ्या विरोधात आणि माझ्या आईच्या विरोधात काहीच करायचं नाही. इकडे महेंद्र लगेच इंदुमतीची काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे तेजा म्हणत असते वल्लरी मला वाटत नाही आपल्याला हे करायला पाहिजे. तुला माहिती आहे ना हे किती रिस्की आहे, आणि हे सगळं तुझ्या जीवावरती बेतू शकतं. नको ग वल्लरी प्लीज. तेव्हा वल्लरी म्हणते आता काहीही झालं ना तरी मला असं वाटते आपल्याला डॉक्टर विधात्यांना बोलवायलाच लागेल. तुम्हीच एकदा विचार करा ना, एवढे दिवस फक्त माझ्यावरती येत होतं तोपर्यंत मी शांत होती, पण आता माझ्या माणसांवरती यांच्यावरती हल्ला झाला आहे. काय माहिती ते मला दिसत का नाही आहेत, आणि ते मला संपर्क प्लीज तेजताई एकदा समजण्याचा प्रयत्न करा. हे सगळं सगळ्यांसाठीच थोडं महत्त्वाचं आहे, आणि जर त्यांनी आपल्या अजून कोणावरती काही हल्ला केला तर काय करायचं? प्लीज एकदा डॉक्टरांना बोलवा, आणि जे काही आहे ना ते आपण जरा सविस्तर बोलून घेऊ. ती लगेच डॉक्टरांना कॉल करते. डॉक्टर विधाते जेव्हा येतात तेव्हा ते म्हणायला लागतात की आता मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे, हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे, आणि हे सगळं मी आता नाही करणार. तेव्हा तेजा म्हणते तुम्ही एकदा हे फुटेज बघा, मग डॉक्टर तुम्हीच ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे. डॉक्टर लगेच ते फुटेज बघतात, आणि ते सुद्धा थोडे पॅनिक झालेले असतात. तेव्हा वल्लरी म्हणते हे बघा डॉक्टर, आता जे काही चाललं आहे ना त्या हिशोबाने हेच समजत आहे की त्या माझ्याशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकत नाही, म्हणून त्या आजूबाजूवरती राग काढतायत की त्यांचा जो काही आक्रोश आहे तो काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून तर मी तुम्हाला सांगते की एकदा हे आपण सेशन करूया, ज्यामुळे आपल्याला समजेल की नेमकं त्यांच्या मनामध्ये आहे तरी काय. तेव्हा डॉक्टर म्हणायला लागतात तुमचं म्हणणं बरोबर आहे मॅडम, पण तरीसुद्धा मला वाटत नाही हे सगळं सोपं आहे. गेल्या वेळेला काय झालं याचा तुम्हाला आयडिया सुद्धा नाही आहे. तुम्ही असंच बाजूला जाण्याचं बोलत नाही आहेत, तुम्ही एक वेगळ्या जन्मामध्ये जाण्याचं बोलताय. तिथून आपल्याला फक्त जाण्याचा मार्ग माहिती आहे, वापस येण्याबद्दल कोणाला काहीच माहिती नसतं, आणि जर तुम्ही त्याच्यामध्येच अडकला तर हे सगळं खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकतं. हे सगळं तुमच्या जीवावरती भेटू शकतं. खरं म्हटलं तर तुम्ही एवढ्या चांगल्या वकील आहात, या सगळ्या प्रकरणामध्ये आपण एका वकिलाला गमावू शकतो. हे सगळं होता कामा नये, म्हणून मी तुम्हाला सांगतो हे सगळं मी नाही करू शकत. याच्यामध्ये खूप जास्त रिस्क आहे. मी किती मोठा डॉक्टर असलो ना तरी मला भीती वाटते की या सगळ्या प्रकरणाचा वाटते तो छडा लावायला पाहिजे, म्हणून मी काही हे करू शकत नाही. मी या गोष्टीमधून गिव्हअप करतोय. डॉक्टर तिथून निघून जायला लागलेले असतात. तेव्हा वल्लरी म्हणते तुम्हाला याच्याने हे समजत आहे, तुम्हाला तुमच्या पेशंटची काळजी आहे ना? तेव्हा तो म्हणतो हो, मला माझ्या सगळ्या पेशंटची खूप काळजी असते. तेव्हा वल्लरी म्हणते तुम्हाला जशी तुमच्या पेशंटची काळजी आहे ना तसं त्या दोघींची केस मी हँडल करत आहे. मग जेव्हा मी केस घेते ना तेव्हा त्याच्या मुळापर्यंत जोपर्यंत मी जात नाही ना तोपर्यंत मी काय शांत बसणार नाही. एकदा डॉक्टर समजून घ्या, अशा
साध्या लोकांना जो तो न्याय मिळवून देऊ शकतो, पण जे लोक कोणाकडे हाकच मारू शकत नाही अशी व्यक्ती माझ्याकडे हाक मारून स्वतःला न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, मग आपल्याला त्यांची मदत करायला पाहिजे ना. डॉक्टर एकदा समजून घ्या प्लीज, माझ्या हट्टासाठी आणि आग्रहासाठी एकदा हे सेशन करूया ना, बघूया ना याच्याने आपल्याला काही इनपुट मिळतं का. जर मिळालं तर सगळ्यांसाठीच योग्य होईल ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात ठीक आहे, तुम्ही एवढा हट्ट करताय म्हणून मी हे सेशन करायला रेडी झालो आहे, पण मी तुम्हाला पहिलेच सांगतो याच्यामध्ये काही होऊ शकतं, म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी थोडंसं सतर्क राहा. दुसरीकडे इंदुमती चिडचिड करत असते. तेव्हा ती म्हणते बघ, सकाळपासून ही वल्लरी गेली आहे, अजून हिचा पत्त्या नाही. घरामध्ये सासूला एवढं भाजलं आहे पण त्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. तेव्हा महेंद्र तिच्या जवळ जातो आणि म्हणतो आई शांत हो ना, तुला लागलं आहे तरी तुझा तोंडाचा पट्टा काही शांत होत नाही, जरा तरी धीर घे. वल्लरीच्या मागे का किच घालते, तू एक काम कर, तू आराम कर ग, एवढी किचकिच घालायची गरज नाही. तेव्हा ती म्हणते अरे मी कीच घालत नाही आहे, खरं म्हटलं तर मला वल्लरीची काळजी वाटत आहे. तुला माहिती आहे ना तिच्या अंगामध्ये अचानक काही ना काही येतं आणि तेव्हा तिला काही झालं तर मला भीती वाटते रे. आणि आता सकाळपासून ती गायब झालेली आहे. नाही तेव्हा ती मला सांगून जाते की या वेळेला जाणार आहे आणि या वेळेला येईल, पण आज ती मला काही सांगून सुद्धा गेली नाही, म्हणून मला जास्त काळजी वाटत आहे. एक काम करते थांब, मी आता जाते आणि तेजाच्याच घरी बघते, मला गॅरंटी आहे ती तेजाच्याच घरी असेल, तू आराम कर, मी जाऊन येते. ती लगेच फोन घेऊन तिथून जायला लागते. तर दुसरीकडे डॉक्टरने सेशनची पूर्ण तयारी केलेली असते. तेव्हा ते म्हणतात हे बघा, मी तुम्हाला लास्ट टाइम विचारतोय, खरंच हे करायचं आहे का, कारण की हे खूप रिस्की आहे. तेव्हा वल्लरी म्हणते डॉक्टर मी शुअर आहे, आपल्याला हे करणं गरजेचं आहे. तेजाही तिथेच उभी असते. डॉक्टर सेशनला सुरुवात करतात. तेव्हा ते म्हणतात ठीक आहे वल्लरी, या चक्राकडे कॉन्सन्ट्रेट करा. वल्लरी लगेच त्या चक्राकडे बघायला लागते. तेव्हा डॉक्टर म्हणतात आता तुम्हाला फक्त माझा आवाज ऐकायचा आहे आणि आजूबाजूचे सगळे आवाज बंद करा. त्यानंतर तुमच्या मनाला एका जागेवरती स्थिर करा. मनातले सगळे विचार तुम्हाला लांब करायचे आहेत. आणि आता मी जसं काउंट करेल ना तसं 10 काउंट करेल तेव्हा तुम्हाला शांत व्हायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 बोलताच ते एक चुटकी वाजवतात आणि तेव्हा वल्लरी झोपून जाते. तेवढ्यात तिथे इंदुमती येते. डॉक्टर म्हणायला लागतात वल्लरी तुमचं वय काय आहे. वल्लरी सांगायला लागते माझं वय 17 आहे. हे ऐकल्यानंतर इंदुमती घाबरते आणि तिथून तात्पळीने निघून जाते. इकडे डॉक्टर वल्लरीला प्रश्न विचारायला सुरुवात करतात. आता तुमच्या आजूबाजूला काय होते ते सांगा ना. तेव्हा वल्लरी म्हणते मी 17 वर्षाची आहे, मी कॉलेजमध्ये आहे. माझ्या एका मैत्रिणीला काही मुलं छेडण्याचा प्रयत्न करत होते, मग मी त्यांना प्रिन्सिपलकडून घेऊन गेली. प्रिन्सिपलनी त्या मुलांना शिक्षा दिली आणि त्यानंतर प्रिन्सिपल सरांनी माझं खूप कौतुक केलं की वल्लरी असंच तुला अन्यायाच्या विरुद्ध उभं राहायचं आहे, असं तुला काम करायचं आहे, तू खरंच खूप हुशार आहे आणि पुढे जाऊन तू खरंच खूप चांगलं काम करशील. त्यांनी माझं मन भरून कौतुक केलं. दुसरीकडे इंदुमती बाहेर येते आणि म्हणायला लागते म्हणे फोन उचल रे, फोन उचल, तू फोन का उचलत नाही. तेवढ्यात मनोज इकडे फोन उचलतो. तेव्हा इंदुमती सांगते इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा तो विचारतो काय झालं आई, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा ती म्हणते अरे ते मनाचे डॉक्टर आहेत ना ते तेजाच्या घरी आले आहेत आणि वल्लरीला खूप सारे प्रश्न विचारतायत. म्हणजे तू किती वयाची आहे, काय चाललंय, हे सगळं विचारत होते. मला असं वाटते ती नर्मदा आली तर तू लवकरात लवकर घरी ये. हे ऐकल्यानंतर मनोज अक्षरशः चिडून गेलेला असतो. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत मनोज इकडे खूप संतापलेला असतो. तेव्हा तू म्हणतो मी सांगितलं होतं ना याच्यामध्ये तिला पडायचं नाही, मग तुम्ही हे सगळं का केलं. तेव्हा डॉक्टर म्हणतात तुम्ही शांत व्हा, आता हा सेशन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये त्या आता पुनर्जन्मामध्ये गेल्या आहेत. जर तुम्ही आता त्यांना उठवलं ना तर सगळं काही बर्बाद होऊ शकतो. पण मनोज काही ऐकत नसतो. इकडे डॉक्टर सांगतात आता ह्या ज्या सिच्युएशनला आहेत ना काय माहिती आता याच्यातून बाहेर येतील की नाही. इकडे वल्लरी थोडी विचित्र वागत असते. ती अराउंड वेगळ्याच काहीतरी झोनमध्ये असते. तेव्हा ती आजूबाजूच्यांना ओळखत सुद्धा नसते. इकडे ती लगेच लालीच्या जवळ येते आणि म्हणते बाळा आपण इथे कुठे आलो आहोत ग, मला तर ही जागाही माहिती नाही. तुला माहिती आहे का हे सगळं काय आहे. हे सगळं लांबून तेजा बघते आणि तिलाही आश्चर्य वाटतं. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता पुन्हा लाली वल्लरीला दिसायला तर लागली आहे, पण लालीच्या या सगळ्या नादामध्ये खरंच वल्लरी पुनर्जन्मामध्ये अडकणार तर नाही ना. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक
शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.